गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत पुढारी माझा पुढारी। नमस्कार, मी गंगाधर टोकलवाड। पुढारी माझाच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। आता बातमी आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर या गावची। अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं असून हंगामी स्वप्न पाण्यात वाहून गेलं। या स्वप्नांना पुन्हा ऊर्जा देण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने व अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याने शहापूर येथील 70 शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व जैविक खताचं वाटप करण्यात आलं। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत भोई प्रतिष्ठानाच्या वतीने साडी चोळी दिवाळीचा फराळ देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली। निरामय वेलनेस सेंटरच्या डॉक्टर अमृता चांदोरकर यांनी विषमुक्त जीवन कसं जगायचं, ध्यान धारणा, ऊर्जायुक्त शेतीविषयी मार्गदर्शन केलं। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक कदम, बीजेपी तालुका अध्यक्ष बालाजी पाटील, सुधाकर टाक, डॉक्टर जनक चौरे, डॉक्टर श्रीनाथ लोखंडे, शहापूर गावचे सरपंच रमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भालेराव, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, पत्रकार गुणवंत वीरकर, पत्रकार भांगे, शेख शबीर, नामदेव बट्टलवाड, पूजा शिंदे, अवधूत कदम, सचिन डांगे, पुढारी माझाचे जिल्हा प्रतिनिधी DK तोकलवाड, केदार शिरोडकर, नितीन शिंदे, प्रशांत पराते, नवनाथ ढगे, राजू पवार उपस्थित होते। पहा पुढारी माझा। या व्यासपीठ आणि उपस्थित सगळ्यांना माझा सर्वप्रथम नमस्कार। ज्या वेळेला हे तुमच्यावरती सगळं अस्मानी संकट कोसळलं होतं तेव्हा आम्ही बातम्या बघत होतो आणि प्रत्येक जण हळहळत होता, म्हणजे फक्त मी नाही सगळेच जण हळहळत होते। पण करावं तर काय करावं, कारण त्यावेळेला काही सुचत नव्हतं। पण जशी दिवाळी आली, दिवाळीमध्ये आमचा प्रयत्न असतो की आमच्याबरोबर कुणाला तरी, ज्यांना कुणी नाही आहे किंवा जे अडचणीत आहेत अशा कुणाला तरी एक त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणावं, यासाठी दरवर्षी दिवाळी आम्ही कुणाबरोबर तरी साजरी करतो। मग ती अनाथ आश्रमातल्या मुलांबरोबर असेल किंवा वृद्धाश्रमातल्या वृद्धांबरोबर असेल। आणि यावर्षी हे सगळं झालं तेव्हा मनात आलं की जे शेतकरी एक प्रकारे नाडले गेले, त्यांचं दार, शेती, शेत सगळं उद्ध्वस्त झालंय, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो। जसं मिलिंद भोई सरांनी सांगितलं की एक आमचे कॉमन फ्रेंड आहेत, त्यांच्याकडनं